मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 18 जानेवारी रोजी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली होती। या यादीनुसार नाशिकसाठी भाजपाचे गिरीश महाजन तर रायगडसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली होती। मात्र या घोषणेनंतर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले आणि मंत्री दादा भुसे यांच्या समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। परिणामी केवळ 24 तासात नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भातील निर्णय तात्पुरता स्थगित करण्यात आला। सध्या महायुतीमध्ये नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही। आता रायगडच्या पालकमंत्री पदावरून मंत्री आदिती तटकरे यांनी मनातील खदखद बोलून दाखवली, तर माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत मोठा दावा केला। आदिती तटकरे या रायगडच्या जनतेच्या मनातील पालकमंत्री आहेत, असा दावा विधान परिषदेचे माजी आमदार आणि सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांनी केलाय। त्यामुळे पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी आग्रही असल्याचं या विधानावरून दिसून येते। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेत पुन्हा तुतू मेमे होण्याची शक्यता नाकारता येत नाही।